मित्रांनो, सगळेजण कसे आहात? सगळेजण मजेत असतील. तर आज मी बनवणार आहे शिमला मिरची दह्यामधली. तर चला दाखवते तुम्हाला कशी बनवते ते. हे बघा, इथे मी शिमला मिरची घेतली आहे. 4 शिमला मिरची घेतल्या आहे. त्यातल्या बिया वगैरे काढलेत, असे लांब चिरून घेतले आहे. आणि कांदे पण लांब लांब चिरून घेतले आहेत. आणि इथे दही घेतले आहे. इथे मी हळद घेतली आहे, कसुरी मेथी आहे, धने पावडर आहे 1 चम्मच, 1 चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर आहे. इथे चाट मसाला आहे, हे जिरा पावडर आहे, आणि इथे मीठ आहे, आणि हे 1 चमचा हिंग आहे, 1 म्हणजे छोटा चम्मच. आणि ह्याच्यामध्ये मी कुटून घेतला आहे बघा, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, आणि ते दही पण आहे. तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. दोन चमचे तेल, 2 पळी तेल टाकून घेऊया. तोपर्यंत हे सगळं मिक्स करून घेऊया. ठीक आहे, ह्याच्यामध्ये असं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सगळे मसाले. आता ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. आता राई टाकूया, कारण जिरा पावडर मी त्याच्यात टाकलं होतं मी मॅरिनेट करताना. राई टाकली आहे अर्धा चम्मच. आता आपण टाकूया थोडंसं हिंग. मिक्समध्ये पण मी मॅरिनेशन करताना पण टाकली आहे हिंग. आता तुम्ही राई तडतडली की हिंग टाकून घ्या. राई तडतडली आहे, आता आपण टाकूया हिंग. त्यानंतर टाकूया 1 चम्मच अद्रक लसूण वाटलेली पेस्ट. गॅस बारीक करूया. आता आपण टाकूया ते मॅरिनेशन केलेलं शिमला मिरची. आता मी खाली वर करून घेते. आता टाकूया दही. गॅस बारीक करून घेऊया. खाली वर करून घेऊया. आता 5 मिनिटं मी झाकण मारून ठेवते. 5 गॅसवर. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. 5 मिनिटानंतर बघा, अशी आपली दही शिमला मिरची भाजी तयार आहे. आता मी गॅस बंद करते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.